असा कोणी नाही. ते आदिपुरुष किंवा भगवान आहेत व गोविंद या नावाने जाणले जातात आणि ते सर्व कारणांचे कारण आहेत. ईश्वरः परमः कृष्णः सच्चिद आनंद विग्रह अनाधिराधिर गोविंद सर्व कारण कारणम. भगवंतांच्या गुणांनी संपन्न अशा अनेक व्यक्ती आहेत, परंतु श्रीकृष्ण हेच सर्वश्रेष्ठ आहेत. कारण कोणीही त्यांची बराबरी करू शकत नाही. तेच परम पुरुष आहेत आणि त्यांचे शरीर शाश्वत, पूर्णपणे ज्ञानमय आणि पूर्णपणे आनंदमयी आहे. सच्चिद आनंद. तेच आदिपुरुष श्री गोविंद असून सर्व कारणांचे मूळ कारण आहेत. ब्रह्मसंहिता 5.1. श्रीमद भागवतात सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्या अनेक अवतारांची यादी आहे. पण श्रीकृष्णांचे आदी पुरुष श्री भगवान असेच वर्णन करण्यात आले आहे व त्यांच्यापासूनच अनेकानेक अवतारांचा विस्तार होतो. एतेश्चांश कलहा पुंसः कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारिव्यकुलं लोकं मृडयांती युगे युगे. या ठिकाणी भगवंतांच्या ज्या अवतारांची यादी देण्यात आली आहे ती म्हणजे भगवंतांची विस्तारित रूपे आहेत किंवा त्यांच्या विस्तारित रूपांची अंश रूपे आहेत. पण श्रीकृष्ण हे स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. श्रीमद भागवत 1.3.28. म्हणून परमात्म्यांचे आणि निर्विशेष ब्रह्माचे उगमस्थान असणारे श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान परम सत्य आहेत. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या उपस्थितीत अर्जुनांचा आपल्या नातलगांचा शोक हा निश्चितच अशोभनीय आहे आणि म्हणून श्रीकृष्ण कुतः म्हणजे कोठून या शब्दात आपले आश्चर्य व्यक्त करतात. आर्य म्हणून जाणाऱ्या सुशिक्षित समाजातील व्यक्तींकडून अशा प्रकारचे दौर्बल्य कधीच अपेक्षित नसते. आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवन मूल्यांवर आधारित असणाऱ्या समाजातील व्यक्तींनाच आर्य हा शब्द लागू पडतो. जीवनाबद्दलच्या भौतिक संकल्पनेने पछाडलेल्या लोकांना जीवनाचे ध्येय हे परम सत्य श्री विष्णू किंवा श्री भगवान यांची प्राप्ती आहे याचे ज्ञान नसते. ते भौतिक जगाच्या बाह्यकारी रूपाद्वारे आकर्षिले गेल्यामुळे त्यांना मुक्ती म्हणजे काय याचे ज्ञान नसते. ज्या लोकांना भौतिक बंधनातून मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान नसते त्यांना अनार्य म्हटले जाते. अर्जुन जरी क्षत्रिय असला तरी त्याने युद्ध करण्याचे नाकारल्यामुळे क्षत्रियांना नेमून दिलेल्या कर्तव्यांपासून तो च्युत होत होता. अशा प्रकारची भ्याड वृत्ती ही अनार्यांनाच शोभणारी होती. अशा रीतीने कर्तव्यभ्रष्ट होणे एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यक तर होतच नाही आणि या जगामध्ये कीर्तिमान होण्याची संधी सुद्धा त्याला मिळत नाही. अर्जुनांनी आपल्या नातलगांबद्दलची तथाकथित करुणा भगवान श्रीकृष्ण मान्य करीत नाहीत. हरे कृष्ण प्रभू. खूप मोठं तात्पर्य होतं. तर बघूया आपण एक एक पॅरेग्राफ आपण समजून घेऊया. भाषांतर इथं सगळ्यांना समजलेलं आहे. तर आता पहिल्या परिच्छेदामध्ये काय म्हणतायत प्रभुपाद, सुरू करतात प्रभुपाद की कृष्ण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान. तर आता हे कशामुळे म्हणतायत प्रभुपाद असं, कारण इथं पहिल्यांदा हा शब्द आला. इथं कोणता शब्द आलाय पूर्ण गीतेमध्ये, इथं श्री भगवान उवाच है ना. हा शब्द इथं कसा आलाय, पहिल्यांदा आलाय पूर्ण गीतेमध्ये. त्याच्यामुळे इथं प्रभुपाद लिहित आहेत की कृष्ण म्हणजे काय, तर हे भगवान जे म्हटलंय इथं, तो कोण आहे, तो व्यक्ती कोण आहे, कोण बोलतोय, भगवान बोलतोय म्हणजे कोण बोलतोय. संजय सांगतोय ते भगवान बोल नाही, संजय तर सांगतोय, पण भगवान बोलतोय म्हणजे कोण बोलतोय. श्री भगवान म्हणाले म्हणजे कोण म्हणाले.
पूर्ण कृष्ण म्हणून. पुरुषोत्तम श्री भगवान श्रीकृष्ण. हा, श्रीकृष्ण म्हणाले है ना. तर हे दोन्ही एकच आहेत, भगवान आणि श्रीकृष्ण. ते सांगतायत आपल्याला पहिल्यांदा है ना. कारण अगोदर आलं नाही ना, श्री भगवान वाच इथंच आलंय पहिल्यांदा, पहिल्या अध्यायात आलंच नाही. म्हणून संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णांचा उल्लेख भगवान असाच केला आहे. भगवान रूपाचा साक्षात्कार. आता हे भगवान काय आहे बाबा, हे आता सांगतात. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की श्रीकृष्ण हे भगवान आहे. हे भगवान काय आहे, तर ते समजण्यासाठी मग ते भागवतम मधला एक श्लोक घेत आहे ना. कोणता? वदंती तत्त्वविदस तत्वम यज्ञानमद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते है. तर मग या श्लोकामध्ये काय सांगितले बाबा, की 3 प्रकारचे सत्याचे स्वरूप आहेत. तर जे सत्य आहे, परम सत्य आहे है ना, तर हे 3 अवस्थांमध्ये होतो याचा जो साक्षात्कार आहे. 3 अवस्था कोणत्या आहेत? कोणत्या आहेत अवस्था? अं, ब्रह्म एक, हम्म, आणि ब्रह्म आणि भगवान आणि परमात्मा असते. बरोबर है ना. तर बरोबर, निर्विकार. 3 अवस्था कोणत्या आहेत? तर चढत्या क्रमामध्ये कशा आहेत? सगळ्यात खालची जी आहे ती काय आहे? ब्रह्म. त्याच्यावरची काय आहे? परमात्मा. आणि त्याच्यावरची अवस्था आहे भगवान है ना. अवस्था म्हणजे कसे असते हो है ना. तर अवस्था सगळ्यांना माहिती आहे. अवस्था शब्द कोणी सांगतं का, काय असतं अवस्था म्हणजे काय? कोणी समजावून सांगतं काय असतं अवस्था? त्या टप्प्याने जाणे. हा, टप्प्याटप्प्याने जाणे है ना. तर एक उदाहरण घेऊया आपण है ना. तर झाडाला आंबा लागतो नाही ना. तर कुणी बघितले का त्याच्यामध्ये काय काय अवस्था असतात? पहिल्यांदा आंबा लागण्याच्या अवस्था. पहिल्यांदा झाडाला असं त्याची फांदी असते आणि ह्या फांदीच्या असं मध्ये काय येतो आंब्याला? पहिल्यांदा मोहर येतो. आंब्याच्या मोहर येतो, मोहर. आपण त्याला मोहर म्हणतो है ना. ही एक अवस्था झाली है ना. मग त्या मोहर आल्यानंतर मग काय होतं पुढच्या अवस्थेमध्ये? त्याला फळ येतं, कैरी लागते. कैरी आपण लोणच्यासाठी कैरी तोडतो है ना. कैरी येते त्याला है ना. मग काय होतं पुढच्या अवस्थेमध्ये? आंबा तयार होतो. हा हा आंबा तयार होतो त्याचा. हा, असं परिपक्व असं मोठं फळ पिवळ्या रंगाचं है ना. ते पिवळ्या रंगात आपण दाखवू शकतो त्याला इथं. असं जे, आणि हे हिरव्या रंगामध्ये दाखवायला पाहिजे होतं अगोदरचं जे कैरी आहे. ठीक. हे असं, हे आंबा असं पिकलेला आंबा असा तयार होतो इथं है ना. आणि असं हे जे कैरी असते है ना, ती अशी इथं कैरी है ना. तर समजून जाईल तुम्हाला है ना. तर असं हे कैरी हिरवी असते आणि पिकल्यानंतर त्याचा असा पिवळा आंबा बनतो. हे काय झाले? आंब्याच्या अवस्था. तसंच हे भगवंतांच्या साक्षात्काराच्या अवस्था आहे है ना. तर सगळ्यात खालची जी अवस्था आहे ती कोणती आहे? सगळ्यात खालची जी अवस्था आहे ती कोणती आहे? ब्रह्म. ब्रह्मन है ना. त्याच्यानंतरची कोणती आहे? परमात्मा. आणि हे त्याच्यावरची कोणती आहे? भगवान. कुणाच्या अवस्था आहे तो? ह्या पुरुषोत्तम बरोबर आहे, पुरुषोत्तम भगवंताच्या. पण इथं नाव कोणतं वापरले? इथं कोणतं नाव वापरले? परम सत्य. हा, परम सत्य है ना, असं नाव वापरलं. त्या परम सत्याच्या अशा 3 अवस्था आहेत है ना. तर कसे आहेत ते? आता प्रभुपादांनी इथं एका उदाहरणावरून सांगितले है ना. तर खूपदा आपण हे, तुम्ही ईशोपनिषद मध्ये पण हे उदाहरण ऐकलं असेल है ना. कोण सांगेल हो तुमच्यापैकी हे उदाहरण काय आहे?
सूर्याचं उदाहरण का प्रभूजी हे? हा हा, काय आहे ते उदाहरण, स्पष्ट करून सांगा. अं, म्हणजे सूर्याचा प्रकाश आणि सूर्य भगवंत, सूर्यदेव म्हणजे म्हणजे निर्विशेषवादी जे लोक आहेत ते सूर्याच्या प्रकाशाला मानतात फक्त, म्हणजे सूर्यप्रकाश म्हणजे प्रकाशाबद्दलच जाणतात. आणि त्याच्यावर ते आहे की सूर्य लोक पण आहे. सूर्य इथं मी लिहिलंय बघा, 1 2 3 नावं टाकली. इकडे जे 3 गोष्टी आहेत है ना, कोणत्या, ब्रह्मन, परमात्मा, भगवान, तर या 3 गोष्टीची तुलना या 3 गोष्टी सोबत केली. सूर्याचा पृष्ठभाग आणि सूर्य जो केवळ सूर्यप्रकाशाचे अध्ययन करतो तो काय आहे, प्राथमिक अवस्थेमध्ये, कोणत्या, ब्रह्मन अवस्थेमध्ये. जो सूर्याचा पृष्ठभाग जाणतो है ना, तो त्याच्यापेक्षा वरच्या अवस्थेमध्ये, परमात्मा अवस्थेमध्ये. आणि जो सूर्य लोकामध्ये प्रवेश करतो तो कोणत्या, भगवान अवस्थेमध्ये आहे, असं उदाहरण दिलंय प्रभुपादांनी. ठीक आहे, समजलं. तर असे हे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत, 3 प्रकारचे विद्यार्थी आहेत, असं त्यांनी सांगितलं प्रभुपादांनी. त्याच्यानंतर मग पुढं काय सांगतायत ते, अजून हे पहिला मुद्दा सांगितला. तर हे सांगण्यामागचा प्रभुपादांचा उद्देश काय होता सांगितलं तुम्हाला. म्हणजे काही जीव म्हणजे लोक आहेत ते जीवन जगतात ह्या 3 अवस्थेमध्ये. प्रभुपादांनी, हा तेच बरोबर होतं, प्रभुपादांनी काय सांगितलं ते बरोबर आहे. का सांगितलं प्रभुपादांनी असं, हे जे भागवतम मध्ये सांगितले ते का सांगितलं. कारण की ह्या 2 स्टेजला पार करून आपल्याला भगवंताच्या स्टेज पर्यंत जायचं आहे. आणि ते जे सत्य आहे, परम सत्य, ते प्रभुपादांनी आपल्याला इथे दाखवून दिले. बरोबर आहे, आपल्याला तर भगवान स्तरावरच जायचं है ना, भक्त भगवान स्तरावरच असतो है ना. आणि इथं प्रभुपादांनी ते ह्याच्यासाठी सांगितलं की, कारण प्रभुपादांना सांगायचे हे भगवान काय आहे ना. इथं भगवान शब्द आलाय ना श्लोकामध्ये, भगवान उवाच है ना, तर ते भगवान आपल्याला समजावं है ना, ते काय आहे म्हणून प्रभुपाद सांगतायत है ना. आणि ते पण बरोबर आहे, तुम्ही जसं सांगितलं की आपल्याला भगवान स्टेजलाच, आपण भगवान अवस्थेमध्येच आपण पाहिजे. आणि इथं प्रभुपाद सांगतायत ते कशासाठी सांगतायत की, आपण इथं जो भगवान शब्द आलाय श्लोकामध्ये ते आपल्याला समजून घेण्यासाठी. पण अजून एक व्याख्या आहे है ना, जी शास्त्रांमध्ये आढळते है ना. ती व्याख्या कोण लिहिली आहे, व्यासदेवाचे वडील है ना. काय नाव आहे त्यांचं, ब्रह्मदेवन. पराशर म्हणून. पराशर मुनी, बरोबर है ना. त्यांनी हे कोणत्या पुस्तकामध्ये लिहिले ही व्याख्या, प्रभुपादांनी नाही सांगितलं इथं है ना, तर हे लिहून घ्या तुम्ही. कोणत्या पुस्तकात सांगितलंय त्यांनी, विष्णू पुराण. विष्णू पुराण जे 18 पुराण आहेत त्यांच्यापैकी एक पुराण आहे ते विष्णू पुराण, हा ग्रंथ लिहिलाय. त्या विष्णू पुराणामध्ये त्यांनी ही व्याख्या सांगितली. ते काय व्याख्या, कोणी ऐकले का हे श्लोक, बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल. तर काय श्लोक आहे, ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशश्रियः ज्ञानवैराग्योश्च ज्ञानवैराग्योश्चापि सन्नं भग इतिंगना. ह्याचा अर्थ काय आहे, भग म्हणजे काय, तर 6 प्रकारचे ऐश्वर, म्हणजे संपूर्ण नियंत्रण असतं त्यांचं, इथं लिहिलंय. संपूर्ण ऐश्वर पहिलं, संपूर्ण बल, संपूर्ण यश तिसरं, संपूर्ण सौंदर्य चौथं, संपूर्ण ज्ञान 5वं आणि संपूर्ण वैराग्य 6वं. तर अशा हे जे 6 गुण ज्यांच्यामध्ये आहेत त्यांना भगवान असं म्हटलं जातं. अशा व्यक्तीस भगवान असे म्हटले जाते. बरोबर. तर ही व्याख्या कोणी केली, पराशर मुनींनी विष्णू पुराण या ग्रंथामध्ये केलेली आहे. असे अनेक लोक आहेत जे अत्यंत श्रीमंत, अत्यंत बलवान, अत्यंत सुंदर, अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत ज्ञानी, अत्यंत अनासक्त, विरागी आहेत.
पण कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की ज्याच्याकडे संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल इत्यादी सर्व गुण रूपामध्ये आहेत. केवळ श्रीकृष्णच तसे ठामपणे सांगू शकतात, कारण ते पुरुषोत्तम भगवान आहेत. ब्रह्मदेव, भगवान शिव, नारायण किंवा कोणत्याही जीवाकडे श्रीकृष्णांनी इतके ऐश्वर्य नाही. तर कोणीच सांगू शकत नाही की हे सगळे जे गुण इथं सांगितले है ना, कोणते, ऐश्वर्य, बल, यश, सौंदर्य, ज्ञान, वैराग्य, या ज्या गोष्टी आहेत या संपूर्ण प्रमाणामध्ये कुणाकडे आहे तो? भगवंताकडे आहे. बाकीच्या लोकांकडे कशा आहेत त्या? पण संपूर्ण नाही. खूप अत्यंत आहे, पुष्कळ आहे है ना. इथं पुष्कळ लोक अरुबपती, खरबोपती है ना, अब्जाधीश, खूप श्रीमंत लोक आहेत या जगामध्ये. पण संपूर्ण त्यांच्याकडे श्रीमंती नाहीये. देवी देवता पण खूप श्रीमंत आहेत है ना, त्यांच्याकडे पण खूप ऐश्वर्य असतं. संपूर्ण ऐश्वर्य आहे का त्यांच्याकडे? नाही. सगळे लोक जीवनात यशस्वी होतात, ते संपूर्ण यश आहे का त्यांच्याकडे? नाही. या जगामध्ये पण खूप लोक सुंदर असतात है ना. सौंदर्य म्हणजे काय? दिसायला सुंदर असतात, अप्सरा पण असतात है ना, पण त्या हे काय संपूर्ण सुंदर असतात का ते? नाही. भगवंतच संपूर्ण सुंदर असतात है ना. इकडं पण खूप लोक ज्ञानवान असतात, बुद्धिमान असतात, पण संपूर्ण ज्ञान कुणाकडे आहे? भगवान. इथं पण वैरागी असतात, साधू असतात, संन्यासी असतात है ना, पण संपूर्ण वैराग्य कुणाकडे आहे? भगवंतांकडेच है ना, दुसऱ्याकडे नाही. तर असं सांगतात. तर त्याच्यानंतर अजून काय सांगतात की भगवंतांचं आहे की ते सगळ्या कारणांचे कारण असतात. पुढचं हे दुसरा मुद्दा सांगितला त्यांनी भगवान बद्दल. एक सांगितलं की कशा 3 अवस्था आहेत आणि त्याच्यातली सर्वोच्च अवस्था भगवान. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की कसे हे सगळे संपूर्ण जे ऐश्वर्य आहे ते भगवंतांकडेच असतं. आता तिसरा मुद्दा सांगतायत भगवान शब्दाबद्दल की कसं सगळ्या कारणांचं जे कारण आहे म्हणजे काय? कारणाचं कारण म्हणजे काय? संपूर्ण भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत पूर्ण त्यांच्या नियंत्रणाखाली. म्हणजे बरोबर आहे, त्यांच्या नियंत्रणाखाली. तुम्ही जे सांगितलं हे बरोबर आहे, त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. पण तिथं कारण नाही का? कारण म्हणजे काय? तर कारण म्हणजे नियंत्रण नाही. तर कारण एखादा म्हणजे उत्पत्ती लय वगैरे हो. काय म्हटलं? उत्पत्ती लय वगैरे सगळं तेच करू हा शकतात ना. हा, जे सगळं त्यांच्यामुळं होतं है ना. जसं एखादा जर मुलगा मुलगी असेल है ना, तर ते त्यांचं कारण काय असतं? ते कसे येतात या जगामध्ये? त्यांच्या आई वडिलांमुळे येतात है ना. ते आई वडील काय आहेत? एका मुलाचे किंवा मुलीचे ते कारण आहे है ना. तसंच हे जे पूर्ण जगत आहे है ना, ह्याचे कारण काय आहेत? मूळ कुणापासून येते? ते भगवंतांपासून येत आहे. जर आपण शेवटी गेलो है ना की हे कशामुळे येते, ते कशामुळे येते, इथं जरी आपल्याला दिसत नसलं है ना की भगवंत कसे कारण आहेत, पण जेव्हा आपण अंतिम कारणाला जातो, कारणाच्या कारणाला है ना, त्याचं नाव काय? सर्व कारण कारणम है ना. सगळ्या कारणाच्या कारणाला जेव्हा आपण शेवटी जातो तेव्हा काय दिसतं आपल्याला? केवळ भगवंतच दिसतात. ते काय आहेत? परम कारण आहे. तर ह्यांना पण भगवंत म्हणायचं. हे दिलं तिसरं कारण. पुन्हा भागवतम मध्ये अजून सांगितले की हे जे कृष्ण आहेत ते काय आहेत? सगळे जे अवतार आहेत भगवंतांचे है ना, एतेच अंश कला पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे, असं सांगतो. तर इथं जी पूर्ण अवतारांची यादी देण्यात आली आहे है ना, तिथं काय आहे? ते भगवंतांची विस्तारित रूपे आहेत. पण श्रीकृष्ण हे स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. आणि हेच काय आहे? परमात्मा आणि ब्रह्म जे अगोदर सांगितले होते हे कोणापासून येत आहेत? भगवान या रूपापासूनच येत आहेत. तर भगवान म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ब्रह्मन आणि परमात्मा आलेच, त्याच्यामध्येच ते समाविष्ट
होतात असं सांगण्यात आलेलं. ठीक, इथपर्यंत स्पष्ट आहे सगळ्यांना? पुढे बघूया. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या उपस्थितीत अर्जुनाला आपल्या नातलगांबद्दलचा शोक हा निश्चितच अशोभनीय आहे. म्हणून श्रीकृष्ण कुतः म्हणजेच कोठून या शब्दात आपले आश्चर्य व्यक्त करतात. तर भगवंत म्हणतात की तू माझा नातेवाईक आहेस आणि उच्च कुळातला आहेस, आर्य आहेस, त्याच्यामुळे हे तुझ्यामध्ये कसं आलं? तुझ्या तर आजूबाजूला असं कोणीच दाखवलं नव्हतं. आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवन मूल्यांवर आधारित असणाऱ्या समाजातील व्यक्तींनाच आर्य हा शब्द लागू पडतो. जीवनाबद्दलच्या भौतिक संकल्पनेने पछाडलेल्या लोकांना जीवनाचे ध्येय हे परमसत्य श्री विष्णू किंवा भगवान याची प्राप्ती आहे याचे ज्ञान नसते. आपल्याला पण अनुभव आहे है ना. भक्त आपल्याला भेटण्याच्या अगोदर है ना आपल्याला माहिती नव्हतं या जीवनामध्ये आपल्याला भगवंतांची प्राप्ती करणं है ना हेच आपल्या जीवनाचं लक्ष्य आहे. तर आपण पण अनार्यच होतो है ना. आर्य कधी झालो? भक्त आपल्याला भेटले, त्यांनी आपल्याला सांगितलं भगवंतांबद्दल, जपाबद्दल, आणि आपण पण थोडी प्रमाणात भक्ती चालू केली आणि आपल्याला आता समजलंय की भगवंतांना प्राप्त करणं हे आता आपल्याला ह्याचं ज्ञान आहे, तेच महत्वाचं लक्षण आहे. ते भौतिक जगाच्या बाह्यकारी रूपाद्वारे आकर्षिले गेल्यामुळे त्यांना मुक्ती म्हणजे काय याचे ज्ञान नसतेच. आपण जाणतो की बाहेरच्या लोकांना माहितीच नसतं हे मुक्ती काय आहे, भगवंत कोण आहे, त्यांना ह्याचं काहीच माहिती नसतं. ज्या लोकांना भौतिक बंधनातून मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान नसते त्यांना अनार्य म्हटलं जातं. अशा लोकांना अनार्य म्हटलं. तर भगवंत काय म्हणतायत अर्जुनाला, तू आर्य आहेस, तुला हे सगळ्या गोष्टी माहिती आहे. अर्जुन जरी क्षत्रिय असला तरी त्याने युद्ध करण्याचे नाकारल्यामुळे क्षत्रियांना नेमून दिलेल्या कर्तव्यापासून तो च्युत होत होता. म्हणजे काय, अर्जुनाला माहिती होतं की तो क्षत्रिय आहे, त्याचा धर्म काय आहे. च्युत होत होता म्हणजे काय, त्याचे पतन होत होते. अशा प्रकारची भ्याड वृत्ती ही अनार्यांनाच शोभणारी आहे. हे सगळं कुणाला शोभतं? अनार्याची लक्षणे आहेत, आर्यांची नाही. तर आर्यांची लक्षणे काय आहेत? त्यांना माहीतच असतं की बाबा या जीवनाचा उद्देश जो आहे तो विष्णूची सेवा करणे आहे, भगवंतांची सेवा करणे आहे. त्यांना माहित असतं मुक्ती म्हणजे काय, तर ह्या भौतिक जगाच्या बंधनातून आपल्याला मुक्त व्हायचं, हे त्यांना आर्य लोकांना माहिती असतं, अनार्यांना नसतं माहिती. अशा रीतीने कर्तव्य भ्रष्ट होणे एखाद्याला भौतिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यक तर होतच नाही आणि या जगतामध्ये कीर्तिमान होण्याची संधी सुद्धा त्याला मिळत नाही. अर्जुनाची आपल्या नातलगांबद्दलची तथाकथित करुणा भगवान श्रीकृष्ण मान्य करीत नाहीत. तर ही जी अर्जुनाची करुणा आहे, भौतिक करुणा है ना, हे भगवंतांनी काय म्हटलंय ह्याला? एक अशुद्ध गोष्ट असं म्हटलं. 3 प्रकार अशुद्ध गोष्टी आहेत त्याच्यामधली ही एक अशुद्ध गोष्ट आहे. आणि ही चांगली गोष्ट नाही. अशुद्धी चांगली असते का हो? अशुद्धी चांगली असते का? पाण्यामधली अशुद्धी चांगली असते का? नाही. शुद्ध पाणीच चांगलं असतं. तर त्याच्यामुळे इथं म्हणतायत प्रभुपाद की हे भगवंतांना मान्य नाही. ठीक आहे. तर समजलं सगळ्यांना? हे तात्पर्य पूर्ण झालं आपलं. इथं पुढे जायचं आपण मग. आता पुढचा श्लोक कोण बोलतोय मग? भगवानच बोलताय. भगवंतच बोलतायत नाही ना. काय म्हणतायत ते? क्लैब्यम स्मगमः पार्थ नैतत्वं युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोतिष्ठ परंतप. अर्जुन काय म्हणतायत की पार्थ, हे पार्थ, अशा हीन नपुंसकतेची कास धरू नकोस. आता भगवंत त्याला रागवतायत, नपुंसक म्हणतायत है ना. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे क्षुद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप उठ, असं म्हणते. का म्हणताय तो भगवंत असं?
समजा एक छोटा मुलगा आहे है ना, तो त्याच्या आईला म्हणतोय की आज मला शाळेत जायचं नाही है ना. असं तो म्हणतोय मला शाळेत जायचं नाही है ना. पहिलीला आहे समजा तो है ना, पहिलीला आहे आणि मला म्हणतोय की मला शाळेत जायचं नाही है ना. तर काय म्हणाल त्याची आई त्याला, आई वडील त्याला काय म्हणतील की असं कारण देणं, शाळेत जायचं नाही म्हणणं है ना, असं तुला शोभणार नाही है ना. तर काय केलं पाहिजे, तू तुझ्या हे जे मनाचं असं वाटतंय तुला की नाही जायचं शाळेमध्ये है ना, असा हे जो क्षुद्र दुबळेपणा आहे ते सोडून दे आणि तू तुझं कर्तव्य कर, असं म्हणतायत भगवंत. आता त्या काळामध्ये काय होतं, जेव्हा भगवंत अर्जुन जेव्हा इथं उपस्थित होते त्या काळामध्ये असं बोलायचे, नपुंसक बनायचे. नपुंसक म्हणजे काय हो, तू काहीच करू शकत नाहीस जीवनात है ना, त्याच्यामुळे इथं नपुंसक म्हटलंय अर्जुनाला. आणि असं करणं तुला शोभत नाही है ना, असे कारण दे. असं का म्हणतायत भगवान, त्याचं कारण काय, अर्जुनानं कारण दिली है ना. जसा एक मुलगा कारण देतो, मला शाळेत त्याच्यामुळे जायचं नाही, त्याच्यामुळे जायचं नाही है ना, त्याला आपण म्हणतो की हे सगळं सोडून दे है ना. जेव्हा एखादा व्यक्ती मला हे करायचं नाही, ते करायचं नाही असं कारण देतोय, त्याला पहिल्यांदा काय म्हणतो आपण, की हे सोडून दे है ना, असं म्हणतो. पण तरी जर तो ऐकला नाही तरी अजून त्याला सांगतो. तसं सुरुवातीला पहिल्यांदा भगवंत काय म्हणतात की हे सोडून दे. तिथंच जर तो व्यक्ती ऐकला तर बरं आहे, त्यानं सोडून दिलं तर बरेचसे लोक सोडून नाही देऊ शकत है ना, त्यांना अजून सांगावं लागतं पुढं. तसं भगवंत पण अजून पुढं सांगतील. पण सुरुवातीला काय म्हणतायत की तू हे सगळं सोडून दे, जे कारण देतोयस है ना, ती कारण देऊ नकोस, आता थांब आणि युद्ध कर. उठ म्हणतायत, आता बसलास तो खाली, हे कारण देऊन तो खाली बसलास रथामध्ये, आता उठ म्हणतायत भगवान. आणि उठून काय कर, उठून काय करायचं युद्ध अर्जुन, युद्ध कर युद्ध है ना, युद्ध हे दुबळेपणा सोडून दे. ठीक आहे, वाचा पुढचं तात्पर्य. तात्पर्य, अर्जुनाला या ठिकाणी पृथ्वीचा पुत्र म्हणून संबोधण्यात आले आहे. श्रीकृष्णांचे पिता वासुदेव यांची पृथा ही बहीण असल्यामुळे अर्जुनाचे व श्रीकृष्णाचे रक्ताचे नाते होते. जर एखादा क्षत्रियाचा पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो केवळ नावापुरताच क्षत्रिय राहतो, आणि जर एखादा ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करीत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरताच ब्राह्मण राहतो. असे क्षत्रिय आणि ब्राह्मण म्हणजे त्यांच्या पित्याचे नालायक पुत्र होत. म्हणून अर्जुनाने याप्रमाणे नालायक क्षत्रिय पुत्र होऊ नये अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. अर्जुन हा श्रीकृष्णांचा अत्यंत जिवलग मित्र होता आणि श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करीत होते. परंतु या सर्व गोष्टी अनुकूल असताना जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला तर त्याच्याकडून अपकीर्तिकारक कार्य घडले असते. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुनाच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती असणे हे त्याच्यासारख्या व्यक्तीला शोभण्यासारखे नाही. आपल्याला अत्यंत आदरणीय असणारे भीष्म आणि आपले नातलग यांच्याबद्दलच्या आपल्या उदार मनोवृत्तीच्या सबबीवर आपण युद्ध करण्याचे सोडून देतो असा युक्तिवाद अर्जुन कदाचित करेल, पण श्रीकृष्णांच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोदौर्बल्यच आहे. अशा प्रकारच्या मिथ्या औदार्याला कोणत्याही अधिकारवंतांनी संमती दिलेली नाही. म्हणून श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा याचा त्याग केला पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वेळ